नमस्कार. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या एका खूप वेगळ्या, एका अद्भुत लीलेबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. हो, ही कथा आहे अक्कलकोट भागातली. साधारणपणे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात घडली असावी असं म्हणतात. बरोबर. आणि ही गोष्ट कशी आहे की ह्याचे ऐतिहासिक पुरावे नसले तरी पिढ्यानपिढ्या ही भक्तांच्या अनुभवातून, त्यांच्या बोलण्यातून चालत आलेली आहे, अनेकांच्या आयुष्याला स्पर्शून गेली आहे. हो, आणि गंमत म्हणजे कथेचा जो मुख्य नायक आहे तो आहे खाटीक. अतिशय क्रूर आणि म्हणजे लोक त्याला प्रचंड घाबरायचे. त्याच्या वाटेला सहसा कोणी जात नसे. अच्छा. तर अशा व्यक्तीच्या आयुष्यात स्वामी समर्थांची भेट काय बदल घडवते हे पाहणं खरंच खूप रंजक आहे. हो ना. चला तर मग या कथेत जरा खोलवर जाऊया, बघूया नक्की काय घडलं. सुरुवात करूया त्या पहिल्या भेटीपासून. तर असं सांगितलं जातं की हा खाटीक एके दिवशी सहजच स्वामींच्या मठाजवळून चालला होता. आता स्वामींबद्दल त्याने ऐकलेलं तर असणारच, म्हणून असेल कदाचित थोडं कुतूहल वाटलं त्याला. बरोबर. आणि तो सहज मठात डोकावला. त्याच क्षणी स्वामींची आणि त्याची नजरानजर झाली. आणि म्हणतात की ती फक्त नजरानजर नव्हती, काहीतरी वेगळंच होतं त्या भेटीत. स्वामींनी त्याला पाहिलं आणि एकदम हसून पण अत्यंत भेदक शब्दांत विचारलं. हो, ते शब्द खूप महत्वाचे आहेत. स्वामी म्हणाले, किती प्राणी मारणार, तुझ्या रक्ताने पृथ्वीचा भार वाढला आहे. किती साधे शब्द वाटतात ना. साधे, पण त्याचा परिणाम म्हणजे प्रचंड मोठा होता. हे शब्द त्याच्या थेट जिव्हारी लागले. तो इतका हादरला की म्हणतात त्या रात्री त्याला झोपच लागली नाही. आयुष्यभर जे काही केलं होतं ते सगळं त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. बापरे. आणि पहिल्यांदाच त्याला आपण काय करत आलो याची, म्हणजे का म्हणतात त्याला, अपराधीपणाची तीव्र भावना जाणवली, जी त्याने कधीच अनुभवली नव्हती म्हणे. खरे. हे केवळ शब्दांचं सामर्थ्य म्हणायचं की त्या नजरेचा प्रभाव सांगणं कठीण आहे. अगदी. इतकी वर्ष दगडासारखं कठोर असलेलं मन एका क्षणात असं वितळणं, हेच खूप मोठं आश्चर्य आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत मठात गेला. हो. आणि स्वामींच्या पायांवर अक्षरशः कोसळला म्हणे, ओक्साबोक्शी रडू लागला. इथे फक्त रडणं नाहीये महत्वाचं, त्यामागची जी तळमळ आहे, तो जो पश्चाताप आहे, तो खरा होता. आणि स्वामींनी तो ओळखला असावा. बरोबर. मग त्यांनी अगदी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला एक मार्ग दाखवला. हो, स्वामी म्हणाले, सच्चा प्रायश्चित्त केलंस तर मी तुला मुक्त करीन. आता इथे सच्चा प्रायश्चित्त म्हणजे नेमकं काय, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. अगदी बरोबर. सच्चा प्रायश्चित्त म्हणजे फक्त तोंडी कबुली नाही, तर आपण जे केलं त्याची जबाबदारी घेणं आणि त्या चुकीच्या मार्गावरून पूर्णपणे मागे फिरणं, ती कृती महत्वाची. आणि त्याने तेच केलं. फक्त हळहळ व्यक्त नाही केली, तर कृतीतून बदल दाखवला. यालाच आपण एक प्रकारची शरणागती म्हणू शकतो का? म्हणू शकतो. कारण त्याने स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि स्वतःला बदलायला तयार झाला लगेच. आणि त्याने ते लगेच अंमलात आणलं. आपला जो खाटकाचा व्यवसाय होता तो कायमचा बंद केला. आणि इतकी वर्ष जी काही कमाई केली होती ती सगळी गोरगरिबांमध्ये वाटून टाकली आणि स्वतः मठात एक सामान्य सेवेकरी म्हणून राहू लागला. म्हणजे झाडं लोट करणं, स्वयंपाकात मदत, भक्तांची सेवा, ही सगळी कामं तो अगदी मनापासून करू लागला. अगदी. इथे बदल फक्त व्यवसायाचा नाहीये हे लक्षात घ्यायला हवं. त्याच्या वृत्तीत बदल झाला. बरोबर. स्वभावातला जो क्रूरपणा होता तो गेला आणि तिथे एक प्रकारची विनम्रता, दया आली. ही प्रक्रिया म्हणजे जणू काही आत्म्याची शुद्धी किंवा आत्मज्ञानच म्हणा ना. हो. तो आता पूर्वीचा खाटेक राहिलाच नव्हता. तो एक समर्पित सेवेकरी, एक भक्त बनला होता. आणि याचा परिणाम समाजातही लगेच दिसू लागला. कालपर्यंत जी लोक त्याला बघून रस्ता बदलायची, घाबरायची, तीच लोक आता त्याचा आदर करू लागली. म्हणजे हा बदल फक्त त्याच्यापुरता नव्हता, तर आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टिकोनावरही परिणाम करणारा होता. खरंय. त्याने नंतर असंही म्हटलं म्हणे की ज्या क्षणी स्वामींच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा असं वाटलं की अनेक जन्मांचा आत्म्यावरचा अंधार एका क्षणात दूर झाला. हे फार महत्वाचं आहे. इथे स्वामींची कृपा किंवा त्यांचा जो अनुग्रह आहे तो घटक खूप प्रभावी दिसतोय. हो. अनेकदा आपण ऐकतो की काही बदल हे केवळ आपल्या प्रयत्नांनी होत नाहीत, त्यासाठी अशा दैवी कृपेची गरज असते. ही कथा कदाचित त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. अगदी. कारण एका क्षणात इतका टोकाचा बदल होणं हे तर्काच्या किंवा बुद्धीच्या पलीकडचं वाटू शकतं, पण श्रद्धेच्या आणि कृपेच्या दृष्टीने पाहिलं तर ते शक्य वाटतं. म्हणजे ही कथा केवळ एका चमत्कारापुरती मर्यादित नाहीये. यात पश्चाताप आहे, शरणागती आहे, आत्मज्ञान आहे आणि कृपा पण आहे. या सगळ्या मूल्यांचा संगम आहे. अगदी.
आणि ती हे दाखवते की अगदी टोकाचा नकारात्मक किंवा वाईट वाटणारा माणूससुद्धा जर त्याला योग्य दिशा मिळाली आणि त्याची स्वतःची प्रामाणिक इच्छा असेल तर तो बदलू शकतो. बरोबर. याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर ही कथा माणसाच्या बदलण्याच्या क्षमतेवरचा विश्वास दृढ करते. हो ना. कितीही वाईट परिस्थितीतूनही एक सकारात्मक बदल घडून येऊ शकतो हा संदेश ती देते. आणि खऱ्या शरणागतीतून, खऱ्या पश्चात्तापातून जी एक आंतरिक शांतता मिळते त्याची एक झलक किंवा कदाचित मुक्तीची एक झलक यात दिसते. आणि इथेच एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी पण आहे की या कथेच्या संदर्भात खरंच खऱ्या पश्चात्तापाचा एक क्षण माणसाच्या आयुष्यभराच्या नकारात्मक कर्मांचा प्रभाव कमी करू शकतो का? हा मोठा प्रश्न आहे. आणि या खाटकाला जी मुक्ती मिळाली असं म्हटलं जातं तिचा नेमका अर्थ काय असेल? कर्माच्या फेऱ्यातून सुटका, की त्या अपराधीपणाच्या भावनेतून सुटका, की मग स्वतःच्या त्या जुन्या ओळखीपासून सुटका? यावर नक्कीच विचार करायला हवा.